कान्हा, ती गदगदून रडू लागली. रडू नकोस राधे, धीर धर आणि त्यांनाही धीर दे. कारण तुझं माझं नातं जसं प्राक्तनानं जोडलंय तसंच त्यांचंही. त्यांना जप. माझी उणीव त्यांना भासू देऊ नकोस. कान्हा, ती कळवळली. प्रेमात अश्रू हवेतच का रे? वेडे, प्रेम फक्त झऱ्यासारखं झुळूझुळू वाहणारं नसतं, तर कधी कधी ते महापुरासारखं सुद्धा असतं. मरणाचा अनुभव घ्यायचा असेल तर उत्कट प्रेम करून बघावं तुझ्यासारखं. हो सई, कारण प्रेमात आणि मरणात मी पण उरत नाही. अहंकार गळून पडतो आणि अहंकार गळून पडल्याशिवाय प्रेमात उतरणंच अशक्य. तू तशीच आहेस राधे. कशी रे? तिनं वर बघत विचारलं. माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करणारी. अगं, समोरची व्यक्ती श्रेष्ठ आहे हा भाव निर्माण झाल्याशिवाय प्रेम अशक्यच. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न उरणं हीच उत्कट प्रेमाची पहिली खूण. आणि तुझा तर श्वास अन श्वास माझा झालेला. कान्हा, कान्हा, ती हमसून हमसून रडू लागली. खरं सांगू सई, प्रेम आणि अश्रू यांचंच खरं अतूट नातं. प्रेमाचा उमाळा अश्रूतूनच व्यक्त होतो. जिथं प्रेम आहे तिथं अश्रू आहेतच. ज्या प्रेमात आत्मीयता नाही ते प्रेमच नव्हे. अगं, ते वरवरचं आकर्षण म्हणता येईल फार तर. माधवा, अरे मी काय करू, पण माझं मला आवरता येणं कठीण आहे रे राजा. राधे, त्याग हा प्रेमाचा पाया आहे हे कधीही विसरू नकोस. ज्यांनी ज्यांनी हे जाणलं त्यांनाच प्रेम शब्दातून व्यक्त करण्याची पाळी येत नाही. त्यांच्या प्रेमाची यात्रा निशब्द असते. मौन हाच त्याचा गाभा असतो. अगं, आपण कितीही मोठा आवाज करायचा म्हटलं ना तरी त्याच्या व्याप्तीला एक सीमा आहे. मौना इतकं असीम दुसरं काहीही नाही. अशा प्रेमाचा साक्षात्कार ज्यांना ज्यांना होतो ना त्यांचे असे भाव शब्दांपेक्षा मौनातूनच प्रकट होतात. तुला सुचवायचे तरी काय माधवा? मी इथून गेल्यावर तुला सगळ्या शब्दांचे अर्थ कळतील, समजतील. कान्हा, एक करशील का? ती भरल्या डोळ्यानं म्हणाली. बोल राधे. तिनं तिच्या ओढणीचा पदर त्याच्यापुढे पसरला. तो गोंधळला. आता ही काय मागणार? आणि वेळ तर अशी की मी हिला काहीच देऊ शकत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव तिला कळले. काय हवंय राधे? त्यानं हळुवारपणे विचारलं. काही नाही रे. तुला पैसात पाडणारं किंवा तुला अडचणीत आणणारं असं कधी काही मागितलंय का मी? नाही, कधीच नाही. बोल राधे, काय हवंय तुला? तुझी बासरी देशील मला? तू येईपर्यंत जवळच ठेवीन माझ्या. वेडाबाई, असं म्हणत त्यानं अलगद बासरी तिच्या पदरात टाकली. आणखीही एक मागणं होतं माधवा तुझ्याकडे. आता आणखी काय हवंय राधे तुला? आणि आता माझ्याकडे तरी काय शिल्लक राहिलंय तुला देण्यासारखं? अगं, माझं शरीर फक्त तुझ्यापासून दूर जातंय, पण माझं सारं सारं अस्तित्व मी तुझ्यापाशीच ठेवून जाणार आहे सई. कान्हा, कान्हा, मला तुझ्या चरणावर मस्तक ठेवून अश्रू ढाळू दे. बस, मग ही शरीरी राधा अशरीरी होईल. तिला कुणीही कधीही कृष्णापासून वेगळं करू शकणार नाही. वेडी कुठली म्हणत कृष्ण शिळेवर बसला. त्याच्या उजव्या पायावर अश्रू ढाळत ती रात्रभर बसली होती.
ती गर्द रात्र आजही तिच्या अंगावर आल्यासारखी आली. आत्ताही ती शहारली. तो गेला, खरंच गेला. आणि ती निरखीत राहिली तो मागे उडणारा धुराळा. कितीतरी वेळ ती त्या शिळेजवळ बसून होती. तिच्या मनात आलं, सगळ्या नाजूक बंधांचं हे असंच होत असेल का? काही नात्यांना इलाजच नसतो, ती असतातच. काही आपसूक गुंफली जातात कुठल्या तरी तरल क्षणी. अशा एखाद्या बंधनात माणूस नकळत गुरफटत जातो. निदान आयुष्यभरासाठी तरी ते बंधन हवे हवेसे वाटू लागते. तिने एक दीर्घ श्वास घेतला. सांजावत होतं. मोकळ्या माळावर किरमिंजी रंगाची पश्चिमी किरणं उधळली होती. ती निरखीत राहिली ते निळभोर आकाश, ज्यात असंख्य चित्रांच्या प्रतिकृती तिला खुणावत होत्या. त्यात दिसत होते ते अस्पष्टसे सावळेपण. आपण या वळणावर येऊन पोचलो आहोत हे सत्यच तिला पेलवत नव्हतं कदाचित. आत्ताही बासरीकडे पाहताना तिला सगळं सगळं स्पष्ट आठवलं. पण अजून कसा आला नाही हा? एव्हाना यायला हवा होता. खूप वेळ झाला. रात्रही बरीच वर आली आहे. आता मात्र घरी निघायला हवं. खिन्न मनानं ती घरचा रस्ता चालू लागली. ते सकाळी त्याच्या घरी जाण्याचं निश्चित करूनच. दुसऱ्या दिवशी सकाळी ती लवकरच उठली. लगबगीनं भरभर सगळी कामं आवरली. कान्हाच्या घराचा रस्ता चालू लागली. किती दिवसांनी आज ती त्याच्या घराकडे जात होती. विचाराच्या तंद्रीतच ती त्याच्या घरी पोचली. दारातून हळूच वाकून तिनं कान्हा म्हणून हळूच साद घातली. पण तिची साद हवेतच विरून गेली. कुठंही कान्हाची चाहूल लागेना. ती तशीच अवघडून उभी राहिली. कोण आहे म्हणत यशोदा मैया दाराजवळ आली. राधाला अवघडलेली उभी पाहून म्हणाली, राधा, अगं अशी दारातच का उभी राहिलीस? ये बाळा, आत ये. ती इकडे तिकडे बघत आत गेली. कुणाला शोधतेस वेडे? कान्हाला? मला वाटलंच होतं आज तू इकडे येशील म्हणून. पण तो कुठं आहे? तो आला नाही का? वेडाबाई, किती हळवी झालीस म्हणत मैयानं राधाला जवळ घेतली. आणि तिला एकदम जाणवलं की जसा कान्हाच्या अंगाला एक प्रकारचा सुंदर वास यायचा, तसाच गोड सुगंध हिच्याही अंगाला येतोय. तिनं अतीव मायेनं राधेला कवटाळलं. जणू तिचा कान्हा तिच्या मिठीत आला होता. राधेच्या पाठीवरती अपार मायेनं हात फिरवीत राहिली. आणि राधा तर मिटूनच गेली जणू. डोळे भरून आले तिचे. मैयाच्या कुशीत जाणवली तिला एक आर्त संवेदना. तिला जाणवली मैयाच्या हाताची थरथर. त्या स्पर्शातून तिला जाणवलं की किती वाढली आहे ही. सगळी रयाज गेली की हिची. केवढी टवटवीत असायची त्याच्या सहवासात. त्याच्याबरोबर हिचा आनंदही निघून गेला कायमचा. मैया काय ग? मैया तिच्या तंद्रीतून जागी झाली. तो खरंच आला नाही? तिनं केविलवाणं होऊन विचारले. राधा, अगं कसं सांगू बाई तुला? त्याला का असं बांधून ठेवता येतं? अगं माहित नव्हतं मला वारा पदरात बांधून घेतलाय म्हणून. पण आपण त्याच्या सहवासात सगळं विसरलो ग. आता बघत बसते त्याची अंगडी, टोपडी, मोरपीस. असं म्हणत मैया रडू लागली. राधेलाही रडू आवरेना. दोघी गदगदून रडू लागल्या. दोघींचीही वेदना एकच, सल एकच. मैया, आणि ही बघ त्याची बासरी. ओच्यातून बासरी बाहेर काढत राधा म्हणाली. कान्हाची बासरी पाहून मैया अजूनच कळवळली. ती हातात घेऊन तिचे पटापटा पापे घेऊ लागली. माझा लल्ला, माझा कान्हा,
मनात उराशी घट्ट कवटाळली. कितीतरी वेळ ती डोळे मिटून तशीच उभी होती. आणि मग निर्धार केल्याप्रमाणे एकवार त्या बासरीकडे पाहत ती राधाकडे परत देताना म्हणाली, घे, तुझ्या जवळच ठेव. पण मैया, नको ग नको. खरं म्हणजे खूप काही देऊन गेला तो आपल्याला. एक लसलसतं चिरंतन दुःख. ते सहन करण्याची ताकदही त्यानंच द्यावी, एवढीच एक इच्छा आहे. तू मात्र जप त्या बासरीला. दुखरी होत ती खाली बसली. तिनं राधेला जवळ बसवून घेतलं. दोघीही कान्हाच्या आठवणीत रममान झाल्या. तो जसा जसा मोठा होत होता तसतसे त्याचे पराक्रम, त्याला लाभणारं देवत्व, सगळं तिच्या डोळ्यासमोर घडत होतं. कितीतरी वेळ मैया तिला गोंजारत राहिली. म्हणाली, माझी माया कुठं कमी पडली ग. त्याच्याशिवाय जगणं म्हणजे जिवंतपणी मरणच भोगणं की. त्याची आई होणं इतकं भाग्याचं की युगानुयुगे मी त्या परमेश्वराची आभारीच राहीन. त्याची आई म्हणून मिरवताना फार सुखावले ग मी. पण त्याच्यातलं माझं गुंतत जाणं आता मला काढताच येणार नाही कधी. दुःखाची नस जणू थाड थाड उडत होती तिच्या शब्दात. मैया, राधालाही रडू फुटलं. दुःखी होऊ नकोस राधे. तो आता पुन्हा कधीच येणार नाही हे माहीत आहे मला. वेडे, तू आणि तो. काय सांगू बाई तुला आणि कसं सांगू. अगं, मातीचंही बेधुंद आभाळ होतं. अशा अनावर क्षणी ती सारी कृतज्ञता जणू उसवून आलिंगन देते. हे सगळं कुणासाठी होतं? त्याच्यासाठीच ना. मैया, राधेनं आश्चर्यानं तिच्याकडं पाहिलं. वेडे, अगं माती आभाळाचं सर्वस्व स्वीकारते. एरवी त्या गावाचेही नाही असं वाटणारं त्याचं संन्यस्तपण बिजलीच्या स्पर्शानं कापूर कापूर होतं. खरं आभाळ काय असतं हे एकट्या मातीलाच ठाऊक. मैया, ती कासावीस होऊन म्हणाली. अगं, रंध्राची मिटली ओंजळ ती आकांतानं उघडून त्याचा आभाळपण आत घेते. पलीकडच्या अवकाशाला जाऊन भिडणारी ती अपूर्वाई झेलताना जन्मोजन्मी नाहून निघते. आतल्या रेषानी रेषा ती मिटल्या तृप्त डोळ्यांनी अनुभवते. तूही अशीच आहेस बाई, त्या मातीसारखी बेधुंद. मी काय बोलते आहे हे कदाचित आत्ता तुला कळणार नाही, पण पुढे कधीतरी त्याचा उलगडा होईल. पण एक लक्षात ठेव, तू भेटल्याशिवाय त्याचं जगणंही अपुरं आहे. त्याला सुखानं मरता यायचं नाही बाई. मैया, तो परत येणार आहे. मला तसं त्यानं वचन दिलंय आणि तो येईलच. मी वाट पाहीन त्याची अखेरपर्यंत. राधे राधे, तो परत येणार नाही हे सत्य आता तूही पचवायला शिक. अगं, सावर स्वतःला. आपलं प्राक्तनच असं आहे बाई. नातं जपायचं म्हणजे आपण फक्त त्याच्यात विलीन व्हायचं. समुद्रानं कधीही गोडं व्हायचं नाही. नदीनंच नेहमी समुद्राला मिळायचं, खारं व्हायचं. उंचावरून येऊन स्वतःचा चेहरा समुद्रात धुवून टाकायचा. स्वतःची ओळख हरवून टाकण्यातच धन्यता मानायची. जगाची ही रीतच बाई. त्याला तू मी कशा अपवाद असणार. जा आता शांतपणे घरी जा. असं म्हणत मैया हळूहळू पावलं टाकत आत गेली. आणि राधा, तिच्या हातात कान्हाची बासरी तशीच. ती कितीतरी वेळ त्या बासरीकडे तशीच डोळे लावून बसली. गाईच्या हंबरण्यानं ती तिच्या तंद्रीतून जागी झाली. संध्याकाळ झाली म्हणजे तर. कान्हाच्या आठवणीतला तो दिवस ती कधीही विसरणार नव्हती.